नवी मुंबई महानगरपालिकेच्या घनसोली एफ विभागाच्या अतिक्रमण कारवाई दरम्यान वाद निर्माण झालाय। नोशील नाका परिसरातील सीताराम रोडवर कारवाई सुरू असताना एका गारमेंट कंपनीच्या मालकाने एकतर्फी कारवाई होत असल्याचा प्रश्न उपस्थित केला। त्यानंतर संबंधित अधिकाऱ्याने अंगावर धावून येत धमकावल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। तर दुसरीकडे संबंधित अधिकाऱ्याने हे सर्व आरोप फेटाळून लावलेत। नेमकं काय घडलंय पाहूया हा विशेष रिपोर्ट। नवी मुंबई महानगरपालिकेच्या घनसोली एफ विभागाच्या अतिक्रमण पथकाने नोशील नाका परिसरातील सीताराम रोडवर अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवली। जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यालगत उभारण्यात आलेले काही पत्र्यांचे शेड हटवण्यात आले। कारवाई दरम्यान परिसरात काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं। याच वेळी परिसरातील गारमेंट कंपनीचे मालक अशोक आटपाडकर यांनी जर अतिक्रमण हटवण्याची कारवाई होत असेल तर शेजारील अतिक्रमणावरही समान कारवाई का केली जात नाही असा प्रश्न उपस्थित केला। त्यानंतर संबंधित अधिकाऱ्याने अंगावर धावून येत याला गाडीत टाका, अडथळा निर्माण करतोय अशी धमकी दिल्याचा आरोप आटपाडकर यांनी केला आहे। काय सांगणार आहात? आज जो झालेला नवी मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत कारवाई करण्यात आलेला आहे, तुमचे व्हिडिओ समोर आलेले आहेत, त्याच्यामध्ये अधिकारी तुम्हाला मारताना दिसले, नेमकं काय घडलंय, काय सांगणार? थोड्या वेळापूर्वी अतिक्रमणचे अधिकारी आले होते। आपल्या इकडे गारमेंटचा व्यवसाय आहे, तर आपण एक दरवाजात पत्रा लावलाय पाणी वगैरे येऊ नये म्हणून, तर तो पत्रा तोडला, तर त्याच्या आपण व्यत्यय आणला नाही त्यांच्या कामामध्ये। ते अधिकारी दुसऱ्याला इन्स्ट्रक्शन देतात की बाजूचं जे अतिक्रमण आहे ते तोडू नका, हेच तोडा। तर त्यांना हा प्रश्न विचारला आपण, बाबा का असं, तर तुम्हाला काय पैसे भेटतात का? तर ते आपल्या अंगावरती धावायला कॉलर वगैरे पकडून दादागिरी टाईप हे करत होते। ते तुम्ही फक्त प्रश्न विचारला की बाबा आमचंच काय, म्हणजे आम्हीच काय केलंय, बादचे बिना नोटीस देता वगैरे काही, म्हणजे त्यांच्या कामात व्यत्यय न आणता फक्त तोडल्यानंतर आजूबाजूचे पण अनधिकृत आहेत त्यांच्यावर कारवाई नाही, आपलीच कारवाई करते, म्हणजे त्यांच्याकडून पैसे भेटतात का? तुम्हाला नोटीस वगैरे मिळाली? काही नाही, नोटीस वगैरे काही नाही। आणि आपलं काय व्यवसाय, म्हणजे आपला लीगल आहे व्यवसायात, फक्त दरवाजात पावसाचं पाणी वगैरे पडू नये, माल भिजू नये याच्यासाठी फक्त एक पत्रा मारला होता। ते पण दिसतंय, आपला गारमेंटचा व्यवसाय आहे, टी शर्टचा। का आपलं सेल वगैरे दुकान असं काही नाही आहे बाहेर, आपण लिगली रेंट भरतो 50,000 रुपये, कमर्शियल प्लॉट आहे आपला, सगळं आहे। पण हे अधिकारी असे दादागिरी टाईप हे करतात, त्रास देतात लोकांना। सिलेक्ट जा विचारल्यावर ना पोलीस प्रोटेक्शन मध्ये सरकारी कामात व्यत्यय आणला म्हणून यांना 8 टाका अशा धमक्या देतात। हा, धमकी दिले। कनसे म्हणून होते महानगरपालिकेच्या अतिक्रमणच्या। हा, व्हिडिओ मध्ये ते आहेत, ते अंगावर आलेले, ते स्वतः अंगावर आलेले व्हिडिओ पण आहेत ते। तुम्ही एवढाच प्रश्न विचारला की तुम्ही त्याच्यामध्ये असं म्हणणं आहे की तुम्ही शिवी वगैरे दिलेले आहे? नाही, शिवी बिवी काय द्यायचा प्रश्नच नाही। फक्त एवढंच विचारलं आज इथे थांबून उत्तर द्या की तुम्ही फक्त त्यांना आडवं गेलो, मी आडवं गेलो, बाबा हे तोडलं आणि हा का नाही तोडलं, तर ते म्हणजे पळून जात होते। अडवलं आणि प्रश्न विचारला, त्याच्यानंतर त्यांनी कॉन्स्टेबलना सांगितलं की यांच्यावरती सरकारी याच्यात व्यत्यय आलाय, तर कॉन्स्टेबलची पण चुकी नाही, पण त्यांनी त्यांना सांगितलं होतं ते। आता तुम्ही या संदर्भात काय या संदर्भात आम्ही तक्रार पोलीस चौकीला गेलो, तिथल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं तुम्ही महानगरपालिकेत तक्रार द्या आणि त्याची एक प्रत आम्हाला आणून द्या। असं डायरेक्टली मारहाण झाल्या म्हणून तुमची तक्रार घेतली नाही, महानगरपालिकेत हे विषय करा आणि त्याची एक प्रत आम्हाला आणून द्या बोलले, त्याच्यानंतर आम्ही तक्रार घेतो। आता तुमचं काय म्हणणं आहे? असल्या अधिकारी जे त्रास देतात, सिलेक्टेड कारवाई करतात, असले निलंबनच झालं पाहिजे ना सर्वांना। इकडे सगळे फुटपाथ वरती दुकानं बनलेत रातोरात, ते चालतेत, पण असं जे म्हणजे पाऊस वगैरे लागून पत्र्यावरती कारवाई होतात। पण बाजूवाल्यांचं हा, बाजूवाल्यांचे ठेवलंय, ते दिसतंय व्हिडिओ मध्ये सरळ सगळं, आणि ते सगळं इन्स्ट्रक्शन देतात की बाबा हे राहू द्या आणि हे तोडा, म्हणजे त्यांच्याकडून त्यांना पैसे भेटत असतील। मागणी काय, आज कारवाई झाली पाहिजे असल्या अधिकाऱ्यांवरती, निलंबन झालं पाहिजे। अशोक आटपाडकर यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या कंपनीला कोणतीही पूर्वसूचना किंवा नोटीस देण्यात आली नव्हती। कंपनी समोरील पत्रे हटवण्याला त्यांचा विरोध नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। मात्र एकाच बाजूला कारवाई करून शेजारील अतिक्रमणाकडे दुर्लक्ष का करण्यात आलं हा प्रश्न विचारल्यानंतर हा प्रकार घडल्याचा त्यांचा दावा आहे। यानंतर त्यांनी संबंधित अतिक्रमण अधिकारी भावेश कनसे यांच्या विरोधात रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचा प्रयत्न केला। मात्र प्रथम नवी मुंबई महानगरपालिकेकडे लेखी तक्रार करून तिची प्रत आणण्यास सांगण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे।
दरम्यान या संपूर्ण प्रकरणाबाबत संबंधित अतिक्रमण अधिकारी भावेश कंचे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावलेत. कोणतीही गैरवर्तणूक किंवा धमकावण्याचा प्रकार घडलेला नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. सध्या या घटनेचा व्हिडिओ आणि दोन्ही बाजूंचे दावे समोर आलेत. मात्र आरोप आणि प्रत्यारोपांच्या या प्रकरणात नेमकं सत्य काय हे संबंधित यंत्रणांच्या तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे आता नागरिकांसह प्रशासनाचंही लक्ष लागलं आहे. ब्युरो रिपोर्ट विशाल टोनगे, आवाज इंडिया मराठी, नवी मुंबई.